नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आजींनी सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर एक इच्छा बोललेली आहे आणि बाप्पा ती इच्छा पूर्ण करणार असं बाप्पाने तिथे सर्वांच्या समोर तिथे साक्षात्कार दिलेला आहे. त्याचबरोबर लीलाची आणि आजींची दोघींची ही इच्छा पूर्ण होणार आहे. आणि आता लक्ष्मीनं जे कारस्थान केलेलं आहे ते सत्य लीला सर्वांच्या समोर कसं आणणार आणि दुर्गाच्या बाबतीत भूतकाळामध्ये जे काही घडलेलं होतं ते लीलाला समजलेलं आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गुरुजी आलेले आहेत. आता एजे तयार होऊन खाली आलेले आहेत. यश हा किशोरला भेटत आहे. किशोर म्हणतो आता ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पुढे काय करायचं ठरवलेलं आहे. तेव्हा किशोरला यश सांगतो की ग्रॅज्युएशन झालं आहे, आता काहीतरी स्टार्टअप करायचं आहे आणि त्याचा गायडन्स मला तुमच्याकडून हवा आहे. तेव्हा किशोर म्हणतो मी नक्की मदत करेल, पूजा झाली की आपण एकत्र बसूया आणि मग डिस्कस करूया. तेव्हा यश म्हणतो की हो नक्की. त्याचबरोबर प्रमोद आणि त्याचबरोबर विराज सर्वजण तिथे आहेत आणि तेही यश बरोबर बोलत आहेत, त्याला कॉंग्रॅच्युलेट करत आहेत. इकडे आता लीलाची साडी नेसून तयार झालेली आहे. दुर्गा म्हणते चला आता हेअर पण करायचे आहेत आणि मग लीलाला छान असं त्या सर्व तिघीजणी मिळून तयार करत आहेत. इकडे एजे आवरून येतात. गुरुजी म्हणतात ही पूजा दोघांनी करायची आहे, नवरीला बोलवा. तेव्हा एजे म्हणतात की झालं, इथं पण आता उशीरच होणार आहे हिला, ही काय वेळेवर येणार आहे का, हिला वेळेची किंमत आहे का. आणि इकडे दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी लीलाला छान तयार करतात. नऊवारी साडीमध्ये लीलाचं सौंदर्य अगदी खुलून दिसत असतं. लीला येते. आजी लीलाची नजर काढतात, तिच्या डोक्यावरून हात फिरवून बोटं मोडतात. म्हणजेच खरंच लीलाला कोणाची नजर लागायला नको अशा पद्धतीनं तिच्याशी ते छान अशी तिला गळाभेट देतात आणि सांगतात की खूप सुंदर दिसतेस. त्यानंतर लीला पण आता एजंटच्या शेजारी ठेवलेल्या पाटावरती पूजेसाठी येऊन बसते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता पूजा सुरू होणार असते. पूजेसाठी काय काय आहे गुरुजी सांगत असतात, काय काय करायचं आहे, त्याचबरोबर कोणत्या कोणत्या गोष्टी लागणार आहेत, ही सगळी तयारी तिथे चालू असते. तेव्हा गुरुजी म्हणतात की आता ब्रह्मगाठ बांधण्यासाठी पुढे यावं. मग ब्रह्मगाठ कोण बांधणार हा प्रश्न असतो. तर दुर्गा लक्ष्मीला सांगते की जा तू बांधून ये. आता लक्ष्मी ही लीला आणि एजंटची गाठ बांधण्यासाठी समोर आलेली आहे. ब्रह्मगाठ बांधायची आहे म्हणजे 7 जन्मासाठी दोघांना एकत्र आणायचं आहे असं गुरुजींचं म्हणणं असतं. तर तिथे लगेचच लक्ष्मी गाठ बांधायला घेते, पण ती सैलसर गाठ बांधते आणि ती म्हणते की अशी सैलसर गाठ बांधणार आहे तुमचं नातं कधीच एकत्र येऊ शकणार नाही असं लक्ष्मी म्हणते मनातल्या मनात आणि तिथून बाजूला जाते. आता पूजा सुरू होते. गुरुजी सांगत आहेत त्याप्रमाणे लीला आणि जे दोघं मिळून पूजा करत आहेत. त्यानंतर गुरुजी म्हणतात की तुमचं नाव आणि कुळ सांगा. त्यावेळेस आता लीला काही बोलत नाही. मग लीलाचं हां 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 सुरू असतं, तोंडाचे हालचाली सुरू असतात, खुणा सुरू असतात. तेव्हा एजे म्हणतात आता बोलता येत नाही आहे का, गुरुजी काहीतरी विचारतायत. एजंटच्या लक्षातच नसतं की एजंटनी लीलाला काय शिक्षा दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं लक्ष्मी तिथे सांगते की एजे तुम्ही लीलाला सांगितलेलं आहे ना आज दिवसभर बोलायचं नाही आहे, मौन व्रत. तेव्हा एजे म्हणतात की आता गुरुजींनी विचारले ना, गुरुजींच्या समोर बोललं तर चालेल. त्यावर लीला काही थांबत नाही. त्यावेळेस ती म्हणते तुमच्या सुना म्हणतायत आमच्यासमोर बोललं तर चालेल, आता तुम्ही सांगताय गुरुजींच्या समोर बोललं तर चालेल. नक्की मौन व्रत कुणासमोर करायचं आहे आणि कोणासमोर बोलायचं आहे हे तर मला कळलं पाहिजे ना. मग गुरुजींनी नाव विचारलेलं आहे. मग लीला मोहिते असं म्हणत असते. त्या क्षणी लीला म्हणते की लीला अभिराम जहागीरदार. तेव्हा आजींना खूप छान वाटतं. लीला म्हणते मी या नात्याचा स्वीकार केलेला आहे, मला हे नातं स्वीकारावंच लागणार आहे कारण माझं लग्न, माझी गाठ बांधली गेली आहे एजंटसोबत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सर्वजण खूप खुश आहेत. आजींना खूप छान वाटत आहे. इकडे सुनांना आनंद वेगळ्याच गोष्टीसाठी होत आहे आणि त्याचबरोबर इकडे लक्ष्मीने जो उखाणा घेतलेला असतो तेव्हा गुरुजींनी तिला चांगलंच ठणकावलेलं असतं. तिला सांगितलेलं असतं की कसं आहे, लहान असली तरी तुमची सासू आहे आणि तिने तुम्हाला धाकातच ठेवणार एवढं लक्षात ठेवा. सुना आहात ना तुम्ही, मग सासूशी आदराने वागायचं. आता पूजा होत आलेली असते तेव्हा गुरुजी सांगतात की हा कलश देवघरात नेऊन ठेवा आणि नमस्कार करून या. तर लीला उठते, एजंटच्या हातात कलश असतो आणि लीला पुढं चालते तर ती गाठ घट्ट होते. त्यावेळेस एजी म्हणतात सांगता येत नाही आहे का, निघायचं आहे ते.
एजेंचं तिरसट, उद्धट, त्याचबरोबर रागावणं हे चालूच असतं. लीला मात्र त्या सगळ्या गोष्टींना समजून घेत असते. पुन्हा लीला खेचते. ती गाठ ओढली जाते. एजेंना लग्नाच्या वेळी केलेले सर्व विधी आठवत असतात. लीलासोबत गाठ बांधलेली असते. त्याचबरोबर गाठ बांधल्यानंतर जेव्हा ती गाठ लीलाची आणि एजंटची गाठ सोडण्यासाठी प्रयत्न होत असतो तेव्हा आजी तिथे मध्ये आलेली असते. ह्या सगळ्या प्रसंग लीला आणि एजंटच्या डोळ्यासमोरून जातात. तेव्हा गुरुजी म्हणतात की कसं आहे, ही गाठ सुटणार नाही. आता पत्नीचं ऐकलंच पाहिजे तुम्ही आणि तिच्या पाठीमागच गेलं पाहिजे, कारण बायको आहे ना तुमची, सहचारिणी आहे. त्यावेळेस एजे म्हणतात काय, आणि गुरुजी एवढ्यावर थांबत नाहीत. त्यांनी सैल बांधलेली गाठ आता घट्ट झाली आहे, ती कधी सुटणार नाही, कारण ही गाठ 7 जन्मासाठी बांधली गेलेली आहे, असं गुरुजी एजंटना सांगतात. त्याचबरोबर एजंटना ते म्हणतात कसं आहे, नवरा बायकोच्या संसारामध्ये वाद कलह असलाच पाहिजे, पण त्याची सुरुवात आत्तापासूनच नका करू तुम्ही, असं गुरुजी सांगतात. तेव्हा एजे मात्र शांतच राहतात. आता एजे आणि लीला दोघंही देवघरात जातात. त्यानंतर देवघरात गेल्यावर दोघंही कलश तिथं ठेवतात. एजे म्हणतात मला कळतच नाही आहे, मी काय करणार आहे, कसं हे सगळं सांभाळणार आहे, कारण या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करणं, या गोष्टींमधून पुढं जाणं मला अवघड जातं आहे. लीला पण तिथे म्हणत असते की या लग्नाचा मी स्वीकार केलेला आहे, हे सगळं व्यवस्थित होणार आहे आता. त्याचबरोबर किशोर मात्र वरती रूममध्ये गेलेला असतो. त्याच्या बॅगेमध्ये एक फाईल असते, ती लीलाची हॉस्पिटलची. जेव्हा लीला त्याच्या गाडीच्या समोर येऊन चक्कर येऊन पडलेली असते तेव्हा त्याने तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं आणि तिचा जीव वाचवलेला असतो. तेव्हा तिची फाईल मिळालेली असते. त्या फाईलमध्ये स्पष्ट असतं लीला कधीच आई होऊ शकत नाही. आणि इकडे किशोरने ती फाईल घेतलेली असते. किशोर म्हणतो की आजी खूपच बोलत आहे ना, आता ही फाईल योग्य ठिकाणी नेऊन ठेवली पाहिजे. मग किशोर एजंटच्या रूममध्ये जातो आणि एजंटच्या कपाटामध्ये ती फाईल ठेवतो आणि म्हणतो हीच ती योग्य जागा आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता लीला आणि एजे नमस्कार करतात. इकडे आजींना गुरुजी विचारतात आणखी काही इच्छा, कारण आपण नवदाम्पत्याच्या सांसारिक जीवनासाठी, आरोग्यासाठी, लाभ मिळण्यासाठी ही पूजा केलेली आहे, आणखी काय. तेव्हा आजी म्हणतात की लीला आणि आदिरामचा संसार सुखाचा झाला पाहिजे, लवकरच या घराचं गोकुळ झालं पाहिजे, या घरामध्ये छोटी पावलं दुडूदुडू धावली पाहिजेत. मी जायच्या आधी अभिरामचं नातवंड, अभिरामचं लेकरू मला माझ्या मांडीवर खेळवायचं आहे, म्हणजेच ह्या घराचा वंश वाढला पाहिजे. गुरुजी म्हणतात तुमची इच्छा पूर्ण होईल. आणि नेमकं त्याच वेळेस बाप्पाचं फूल खाली पडलेलं असतं. बाप्पाने लीला आणि आदिरामला आशीर्वाद दिलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळ्यांना आरती दिली जाते. त्याचबरोबर सगळ्यांना प्रसाद दिला जातो आणि प्रसाद देण्यासाठी तिथे लीलाच्या एजंटच्या शेजारी तिथे दुर्गा येते आणि दुर्गाला एजे सांगतात की आधीचा जो पास्ट आहे तो सोडून दे आणि त्याचा विचार करू नको. स्वतः मूव्ह ऑन केलेला आहे ना, त्या गोष्टींचा विचार करणं सोडून दे. आता तू पुढे गेलेली आहेस, पुन्हा मागं फिरून पाहू नकोस, असं एजे इकडे दुर्गाला सांगत आहेत. दुर्गानंतर लीलाला प्रसाद देते. लीला मात्र प्रसाद घेत नाही. लीलाला प्रश्न पडलेला असतो असं काय घडलेलं आहे. लीलाला सगळेजण विचारतात प्रसाद घे. लीला काही ऐकायला तयार नसते. गुरुजी म्हणतात की काय झालं, हा प्रसाद नाही घेतला तर काय होतं माहिती आहे ना. तेव्हा दुर्गा सांगते की मी नाही घेऊ शकत, जर मी हा प्रसाद खाल्ला तर या पूजेचं फळ मला मिळणार नाही, कारण तिला लक्ष्मीने तसंच सांगितलेलं असतं. गुरुजी म्हणतात की ठीक आहे, नवी नवरी प्रसाद घ्यायला असंच नाही म्हणणार नाही, त्यासाठी कारण आहे आणि मी तुम्हाला ते कारणही सांगू शकत नाही, असं लीला सर्वांच्या समोर सांगते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.